ए भोप्या, भोप्या, हा काय बघतोस? हे पायातले तुमचे शूज तसेच आहेत, तुमचा तो पण कोणी आहे दुसरा आता इथं बघायला? नाही. मग भोप्या, काय बघतोस रे? हे असं कटआउट तुम्ही गिफ्ट देणार आहात? एका बाईकडे असं बघतात? हे संस्कार केलेत मी तुझ्या? नाही. चल चालतो. निघ निघ. ओंकार मार ना, झटका बसलाय. तुझ्याकडे बघितलं की असाच झटका बसतो. साले तुझ्यात काहीतरी गंमत आहे. तू मला पाहिजेस कुठल्याही परिस्थितीत. मला ओल्ड वाईन फार आवडते. का माहिती? कारण ती पण तुझ्यासारखी कडू असते. आणि वाईन जितकी जुनी तितकी नशा खतरनाक. तू मला जितकं दूर सारायचा प्रयत्न करशील तितकाच मी तुझ्या जवळ येणार आहे. तू मला पाहिजेस ॲट एनी कॉस्ट. कारण माहितीये का? कारण माय नेम इज समर विजय एंथनी गोंजाल्वेस. नाम जो भी हो, मैं दुनिया में अकेला हूं. जमलं. हे अरे चैत्या, अरे चैत्या काय करतोयस? कोणाची गाडी? तुला कळतंय का? अशीच गाडी नाही त्या समोरची. पेट्रोल टँक ओपन करायची प्रॅक्टिस करतोय. त्याच्या कारचं इंजिन डॅमेज करतो. आता तू वेडा झालायस का? स्वतःला काय समजतो का? तो दीडशाना समजतो. भाई तुला जमत नाही पण आपण टोचन देणार त्याला. तू आता बघच त्याच्याशी ऑफिस मध्ये कसा वागला रे तो. नाही भाई तुझ्याशी तो असा वागूच कसा शकतो? तू आता बघ त्याच्या गाडीचं पण असं पेट्रोल टँक पण असंच ओपन करणार आणि त्यात साखर टाकणार आपण. अरे म्हणजे इंजिन जाम. करेक्ट. लागू दे साल्याला 2-5 लाखाचा फटका. मस्ती आली आहे ना त्याला. चैतन्य काय वाटेल ते बोलू नकोस. तुला सांगून ठेवतेय. म्हणू नशीब समज मी आता फक्त बोलतोय. नाहीतर काय? नाहीतर ना त्याच्या पेट्रोल टँक मध्ये जळती काडी टाकेन मी. अरे वेडा झालायस का तू? नाही टाक ना.
टाक, खरंच टाक, आत्ताच टाक. आधीच प्रॉब्लेम्स खूप कमी आहेत ना, अजून वाढू देत. आम्ही आहोत निस्तरायला. नाही, कर, तुला जे मनाला वाटेल ना ते कर तू. म्हणू शांत हो बरं, शांत हो. अहो, तो असं काही करणार नाही, त्याला मी सांगतो. हा, आणि त्याला पण आपल्याबद्दल वाटतं म्हणून तो रागाच्या वरात बोलला. अडली बघ. सॉरी म्हणशील का? सॉरी. शांत. आजचं आपलं सेकंड लेक्चर होतं. आज मी जे काही शिकवलंय त्याची नीट रिव्हिजन करा, ठीक आहे? ओके सर, थँक्यू, बाय. नमस्कार सत्यजित सर, मी वेदिकाची आई. नमस्कार मॅडम. खरं तर मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. कशाबद्दल? आधी गणित म्हटलं की वेदिका घर डोक्यावर घ्यायची, पण तुमच्या क्लाससाठी ती तयार होऊन बसते. अरे वा, चांगलं आहे की मग. मॅडम खरं सांगू का, वेदिका अगदी हुशार आहे. फक्त तिला काही अडलं ना की नीट समजावून सांगायला लागतं, म्हणजे चिडचिड करून नाही. सर, अजून एक रिक्वेस्ट होती. हा, बोला ना. मराठीसाठी कोणी ट्युशन टीचर असेल तर सांगा, खूप बरं होईल. बघतो, म्हणजे मी विचारून बघतो. जर कोणी तयार असेल तर नक्की सांग. थँक्यू. अच्छा. मेघा, ऐक ना. काही हवंय का तुला? नाही, मला काही नकोय, पण कदाचित माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. माझ्यासाठी? हा, मग तू BA मराठी आहेस ना? हो. आता काय सर्टिफिकेट दाखवू? नाही, सर्टिफिकेट नको दाखवूस, पण माझ्या एका स्टुडंटला मराठी शिकवशील, म्हणजे तुला जॉब मिळेपर्यंत. अरे, ते शिकवायचं म्हटलं ना की खूप आय पेशन्स. नो, पेशन्स लागतात, पण ट्राय करायला काय हरकत आहे? काहीच काम नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं, नाही का? बघ, तू विचार कर आणि पटलं तर मला सांग, ठीक आहे? तर त्याला विचार, चपाती पाहिजे काय? नाही, नको. त्याला सांग एकच चपाती उरली आहे, नाही तर सकाळी मला खायला लागतं चहा सोबत. कोण आला या वेळेला? अरे बाळा, इथे काय करतोयस? घरी जा आता. आई, नाही, असू दे. या वेळेला वा. सर, वर बसा ना, खाली. राहू दे. सर, मी पाट आणते. मिसेस मानसी, राहू दे. जमिनीवर बसलं की आपली खरी लायकी करते. नाही, कपडे खराब होतील, दुसरं काय नाही. हे छान आहे, राहू दे. वा, आज आईच्या हातचं जेवणार मी. बसा बसा बसा. ते माझ्याजवळ थांबा. हा, काय करेक्ट वेळी आलोय. घरी जा आता, उशीर झालाय. हा, आई दे. वा, भात वाढू का चपाती? मला चपाती वाढ. चपाती एकच आहे, मी करते पटकन. अगं राहू दे आई, खरंच राहू दे. तुझ्या आजची एक चपाती खाल्ली तरी पोट भरेल माझं. मी पिठलं करू का? नाही, पहिल्यांदा चाललाय तो, बरं नाही दिसत. राहू दे आई, राहू दे. हाय हाय.
वा वा आई, काय चव आहे का तुझ्या हाताला? मस्त. हे असं जेवण मिळायला भाग्य लागतं. असं जेवण म्हणजे स्वर्ग फिकं पडेल. सर ती चटणी खूप तिखट आहे, तुम्हाला त्रास होईल सर. अनिकेत, आपण हॉटेलमध्ये जातो जेवायला तेव्हा आपल्याला घरची चव हवी असते आणि घरी जेवतो तेव्हा हॉटेलची चव हवी असते. काय गंमत आहे. आई, चटणी कमाल झाली. वा वा वा. अरे असं काय बघताय, मला जेवण नाही जाणार. नाही, ते तुम्ही अचानक असे खाली अगं आई, राहू दे ग, राहू दे. मी इथे कसा, हा प्रश्न पडला असेल ना तुम्हा सगळ्यांना. तुझ्यासाठी, तुझ्यासाठी आलोय मी. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये मी जी तुझी सरप्राईज टेस्ट घेतली त्या टेस्टमध्ये तू पास झालायस. मी तुला ऑफिसमध्ये जे जे करायला सांगितलं ते तू निमूटपणे ऐकून घेतलंस, वाद घातला नाहीस, करायला तयार होतास. गुड. बिझनेस करण्यासाठी पेशन्स ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं काय तर इथे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर. या दोन्ही गोष्टी मी तुझ्यात हेरल्यात म्हणून कॉंग्रॅच्युलेशन्स. सर तुम्ही खरं. अरे खरंच, हीच तर गोड बातमी सांगायला मी इथे आलोय. तुझ्या ऑफिसमध्ये जशी सरप्राईज टेस्ट घेतली ना, तसंच एक सरप्राईज घेऊन आलोय मी आता. आलो. मिसेस मानसी, हे सगळं आवरून घ्या. घर छोटं आहे तुमचं, गिफ्ट मावायचं नाही. आलोच. ए चिंटू, चल, चालेल जेवण. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. माझे सर म्हणजे माझं बिझनेस प्रपोजल तुम्हाला मान्य. ऍक्सेप्ट केलं.
चला आता बिझनेस सुरू करा लवकरात लवकर. मी पटकन साखर आणते तोंड गोड करायला. सर तुम्ही माझ्या मनातलं नाव कसं काय? अरे तुझ्या मनात काय चाललंय हे मी अगदी नीट ओळखतो. तुझ्या मनात जे आहे ते कधीच प्रत्यक्षात घडणार नाही आणि याची काळजी घेईन मी. अनिकेत, साहेबांना दे. सर हा साखर. तोंड कडू करताय? हा समज सर तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला ना तो मी खोटा ठरू देणार नाही. मला खात्री आहे. बापरे, चला आई निघतो ग आता. अगं बाय माझे येतो. हा अगं बाय, नाही असं नाही करायचं साहेब. अगं आई राहू दे. अनिकेत, आता बिझनेस मध्ये जो काही फायदा होईल तो सगळा हिच्या चरणी अर्पण करा. हो सर. पण सर आई नाराज आहे हो माझ्यावर. का? ते नोकरीचं लपवलं ना आईपासून. बाळा अनिकेत, आई आपल्या मुलावर कधीच नाराज होऊ शकत नाही. आई घरात आहे म्हणून तर याला आपण घर म्हणत नाही, याला मंदिर म्हणतो. आईचं महत्व मला विचार. सर ठीक आहे. चला अनिकेत, आता उद्या ऑफिसला ये, मग सविस्तर बोलू पुढचं. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीच आयडियावर पैसे लावत नाही, माणसावर पैसे लावतो. तू पटलास मला माणूस म्हणून. गुणी मुलगा आहे. चला येतो. येतो. सर सावकाश. सांभाळ हा मिसेस मानसींना. या. आता खूप जबाबदारी आहे मोठी खांद्यावर. चिंट्या, आता हे योग्य ठिकाणी ठेवून द्या. येतो आहे. आता बरा वाटतो ना माणूस. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हळू हळू हळू.